नमस्कार. आज आपण 3 अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपलं पहिलं उदाहरण आहे 805 वजा 136. आता वजाबाकी करत असतानाही आपल्याला एककाकडूनच सुरुवात करायची असते. म्हणजे बघा, या 5 मधून ह्या 6ला आपल्याला वजा करायचं आहे. मग 5 मधून 6 आपल्याला घालवता येतील का? नाही. तर का? तर छोट्या संख्येतून मोठी संख्या कधीही कमी करता येत नसते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, दशकाकडून हातच्या घ्यायचा आहे. मग बघा बरं, इथं दशकात किती आहे? 0. मग घेता येईल का? नाही. तर आपण काय करणार, शतक स्थानाकडून म्हणजे शतकातून आपण एक हातच्या घेणार आहे. शतकातून एक आपण इथे घेतला तर इथे किती झाले? 10. 8 मधून एक इकडे गेला म्हणजे इथे किती उरले? 7. आता आपल्याला काय करायचं आहे, या 10 मधून एक इकडे घ्यायचं आहे. म्हणजे बघा बरं, 10 रेष मारायची. 10 मधून एक इथं आला तर इथं किती उरले बरं? 9. ते इथं लिहायचे आणि मग ह्या 5वर रेष मारायची आणि ह्या 5ला आपल्याला लिहायचं आहे इथे. बघा बरं, आता इथं किती झाले? 15. आता आपल्याला ह्या 15तून 6 कमी करायचे. मग किती येणार बघा बरं? मग काय करायचं, 6च्या पुढे 15 येईपर्यंत मोजायचं आहे. मग किती येईल? तर बघा बरं, इथं मी रेषा मारून दाखवते. 6 नंतर इथे पहा, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ह्या रेषात आपल्याला मोजायचे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे 15तून 6 गेले, किती उरले? 9. ठीक आहे. त्यानंतर 9 मधून 3 गेले. आता 3च्या पुढे तुम्ही 9 येईपर्यंत मोजू शकताय. किती येणार? 6. आणि 7 मधून 1 गेला, किती? 6. तर याचं उत्तर किती आहे? 669. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 200 वजा 98. आता आपल्याला 0 मधून 8 घालवता येतील का? नाही. मग काय करणार आपण? हातच्या घेणार. दशकातून घेणार. दशकात किती आहे? 0. मग काय करणार आपण? शतकाकडून हातच्या घेणार. 2 मधून 1 जर इथे गेला तर इथं किती उरला? 1. ह्या 0वर रेष मारायची आणि त्याला पण इथे लिहायचं. आता बघा, इथे किती झाले? 10. आता या 10 मधून 1 आपल्याला इकडे घ्यायचं आहे. म्हणजे इथे किती उरले? 9. आणि ह्या 0वर रेष मारायची आणि ह्याला इथे घ्यायचं आहे. मग आता बघा बरं, 10 मधून 8 गेले. 8च्या पुढे मोजा. 9, 10. 2 येणार. 9 मधून 9 गेले, 0. आणि 1शी 1. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 102. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 314 वजा 137. आता आपल्याला काय करायचं आहे, या 4 मधून 7ला घालवायचं. येईल का? नाही. हातच्या घ्यावा लागणार. मग हातच्या कुठून घेणार आपण? दशकातनं. 1 इथं गेला म्हणजे इथं किती उरले? 0. याच्यावर रेष मारली आणि याला इथं लिहिलं. आता इथं किती झाले? 14. आता आपल्याला ह्या 14तून 7 कमी करायचे. मग बघा, 7च्या पुढे 14 येईपर्यंत मोजा. किती येणार? 7. आता 0 मधून 3 कमी करता येतील का? नाही. मग काय करायचं, इथं रेष मारायची. इथला 1 आपण इथे घेतला. इथं किती उरले? 2. मग 10 मधून 3 गेले, किती येणार? 7. आणि 2 मधून 1 गेला, 1. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 177. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 421 वजा 253. आता 1 मधून 3 कमी करता येते का? नाही. मग हातच्या घ्यायचा. 2 मधून इकडे 1 गेला तर इथं किती उरला? 1च. ह्या 1वर रेष मारायची आणि याला इथं लिहायचं. आता 11 मधून 3 घालवायचे आहेत. मग काय करायचं, 3च्या पुढे मोजा 11 येईपर्यंत. किती येणार? 8. 1 मधून 5 नाही जाऊ शकत, म्हणून इथला 1 आपण काय केला? इथे घेतला. इथं किती उरले? 3. 11 मधून 5 गेले, किती येणार? 6. 3 मधून 2 गेले, 1. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 168. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 926 वजा 358. आता बघा बरं, 6 मधून 8 जातात का? नाही. 2 मधून 1 इकडे घेतला तर इथे किती उरला? 1च. या 6वर रेष मारायची आणि त्याला इथे लिहायचे. आता इथे किती तयार झाले? 16. आता काय करायचं, 8च्या पुढे 16 येईपर्यंत मोजायचं. किती येणार? 8. 1 मधून आता 5 जाईल का? नाही. त्यासाठी हातच्या घ्यायचा. ह्या 9 मधून 1 आपण इकडे घेतला. इथं उरले किती? 8च. आता 11 मधून 5 गेले, किती उरणार? 6. ते इथं लिहायचे. आणि 8 मधून 3 गेले, किती उरणार?
5 म्हणजे याचं उत्तर किती आहे 568. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 776 वजा 589. आता बघा बरं, 6 मधून 9 जातात का? नाही. इथे रेष मारायचा. इथला 1 आपण इथे घेतला, ह्याच्यावर रेष मारायची, ह्याला वरती उतरून घेतलं. आता 1 इकडे गेला म्हणजे इथे किती उरले? 6. ते इथे लिहायचे. आता 16 मधून आपल्याला 9 घालवायचे आहेत. मग बघा बरं, 16 मधून 9 गेले किती येणार? मोजा. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 7. मग आपण इथे लिहिले 7. 6 मधून 8 नाही जात, मग काय करायचं आहे? इकडचा 1 इकडे घेतला, 1 गेल्यावर उरले किती तर 6. आता आपल्याला काय करायचं आहे? 16 मधून 8 घालवायचे आहेत. किती येणार? 8. आणि 6 मधून 5 गेले, किती उरला? 1. म्हणजे याचं उत्तर आहे 187. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 645 वजा 258. बघा बरं, 5 मधून जाते का? नाही. म्हणून इकडचा 1 आपण इथे घेतला, 5 वर रेष मारली आणि याला इथे घेतला. आता 4 मधून 1 इकडे गेला म्हणजे इथे किती उरले? 3. 15तून 8 गेले, किती उरणार बरं? तर 7. 3 मधून 5 जात नाहीत, म्हणून 6 मधील 1 आपण इकडे घेतला, इथे किती उरले? 5. 13तनं 5 गेले 8. 5तनं 2 गेले 3. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 387. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 411 वजा 167. आता बघा बरं, 1 मधून 7 जातोय का? नाही. इकडचा 1 आपण इथे घेतला, ह्याच्यावर रेष मारायची आणि ह्याला पण इथे घ्यायचं आहे. 1 मधून इकडे गेला म्हणजे इथे किती उरले? 0. आता 11तून 7 वजा करायचे आहेत, किती येणार बरं? 4. आता 0 मधून 6 जातील का? नाही. म्हणून याच्यावर रेष मारायची आणि 4 मधला 1 आपल्याला इथे घ्यायचा आहे. 4 मधून 1 गेला म्हणजे उरले किती? 3. आता 10तून 6 गेले 4 आणि 3 मधून 1 गेला 2. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 244. अशा पद्धतीने आपण हातच्याची वजाबाकी करू शकतो.